अभ्यासाकडे लक्ष द्यायचं नसतं असं माझं खात्री आहे. फार वेळ घालवू नये अभ्यासात, कारण जगायला शिकणं राहूनच जातं. संकल्प करायचा असतो की आमचं ज्ञान नेहमी तेजस्वी राहील, आम्हाला कौशल्य सुद्धा तेजस्वी राहील आमचं, आणि बरोबर आम्हाला सुचेत काय करायचं आहे. एकत्र उपासना करणं, एकत्र अभ्यास करणं, कुठल्याही विषयाची मनापासून चर्चा करणं आणि तो विषय आत्मसात करून घेणं, याला सत्रायण म्हणतात. सत्रायण. तुम्ही क्षेत्र कुठलेही निवडा, पण हे विसरू नका की त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्ञान उत्तम मिळालं पाहिजे आणि तुमच्यापाशी उत्तम टीमवर्क पाहिजे, तर तुम्ही यश मिळवू शकता, नाही तर नाही मिळवू शकता. कितीही जरी भीती वाटली तरी ज्याच्याकडे मॉरल करेज आहे ना, त्याने घाबरायचं नसतं. कुणालाच घाबरायचं नाही, मृत्यूलाही घाबरायचं नाही. उपासना खूपच छान केली, मला फार बरं वाटलं. पूर्वी खूप दिवस लागायचे एकत्र उच्चार, आणि उपासनेचं असं असतं की जितके लोक एकत्र करतील त्याच्या वर्गामध्ये म्हणजे तितक्या पटीत फायदा होतो. मंत्र जपाचा हा फायदा आहे. उपासना रोज करायची असते, प्रार्थना रोज करायची असते. साधारणपणे तरुण वर्गाला आता उपासना, प्रार्थना ही सगळी मुलींची नावं म्हणूनच माहिती आहेत. पूजा, हे भानगड काय की कशाला करायची उपासना, रोज कशाला करायची, रोज तेच 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 काय म्हणायचं. पण ह्या उपासनेमध्ये तुम्ही जे मंत्र म्हणता त्याच्यात प्रार्थना आहे आणि संकल्प सुद्धा आहे. प्रार्थना म्हणजे जी शक्ती, ज्या शक्तीची आपण उपासना करतो ते आपलं रोल मॉडेल असतं, तसं आपण बनायचा प्रयत्न करायचा असतो. जे दैवत असेल, जी शक्ती जिची उपासना करायची आहे, तर ती अर्थात फार मोठी शक्ती आहे. त्यामुळे ते आपल्याला पुष्कळ काय देऊ शकते. त्याच्याकडे मागायचं असते की काय हवंय, कशाला तुम्ही आठवण करता आहात, तर ते मागणं असतं की मला हे दे, मला हे मिळावं, मी का करतो आहे, मी का तुझी आठवण केली, तुम्हाला हे पाहिजे. कुणालाही हाक मारली, आईला हाक मारली, आई म्हणते काय हवं, तसं देव पण म्हणतो की काय हवं तुम्हाला, तर त्यात ती प्रार्थना असते की मला हे पाहिजे. पण त्याच्याबरोबर जो संकल्प असतो ना, त्या देवाला सांगायचं असतं की मी हे करेन. आणि ज्यावेळेला नुसतं मी हे करेन असतं ना, त्यावेळेला जबाबदारी मोठी नसते, पण आम्ही हे करू असं तुम्ही सगळे एकत्र ज्या वेळेला सांगता त्यावेळेला त्याचं फार महत्व असतं. मी पोलीस खात्यामध्ये गेलो तेव्हा शाळेत आणि कॉलेजमध्ये खेळाकडेच लक्ष जास्त असायचं, अभ्यासाकडे कमीच होतं, आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायचं नसतं असं माझं खात्री आहे. फार वेळ घालवू नये अभ्यासात, कारण जगायला शिकणं राहूनच जातं. नुसतं वाचणं आणि लिहिणं शिकतो आपण, तसं नसतं शिकायचं. जे जगायचं असतं ना ते पण शिक्षणच आहे. बाहेर ज्या उन्हाळक्या तुम्ही करता ना त्याच्यामधनं सुद्धा खूप शिकायला मिळतं, पण ते राहून जातात. सारखं परीक्षेचं दडपण. आता उपासना करताना मी दोघा तिघांना जांभया येताना पाहिलं. मी उपासना नाही केली, तुमची बघत होतो की आणि ऐकत होतो. म्हणजे जांभया येतात त्याचा अर्थ संध्याकाळी 6 वाजता जांभया येतात, म्हणजे खूप मेहनत केली असली पाहिजे की डबल सेंचुरी तरी कमीत कमी काढली आज.
किंवा काल रात्री जागरण फार झालं असलं पाहिजे. परीक्षा तर काही जवळ दिसत नाही, तुमची तर प्रिपरेटरी बॅच आहे, म्हणजे अजून विचार करायचा आहे की कुठल्या परीक्षेला बसायचं आहे की नाही बसायचं. नाही तर परीक्षेची अडचण म्हणून जागरण नाही. तरी जर जांभया येत असल्या तर ते कारण तब्येतीचं असू शकतं की याची तब्येत ठीक नाहीये, की ज्याला विश्रांती पुरेशी होत नाहीये, ज्याच्याकडे ऊर्जा जे साठा असतो तो कमी आहे असा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता की आम्ही आमच्या सगळ्यांचा एकत्र विकास होऊ आणि आम्ही प्रॉस्पेरिटी समृद्धी निर्माण करू आणि सह न भुनक्तु, म्हणजे आम्ही सगळे वाटून खाऊ, एकटं नाही खाणार. मी जाऊन स्विस बँकेत अकाउंट नाही उघडणार. मी जी कमाई करेन ती माझे जे लोक आहेत, माझ्या आसपास जे आहेत, ज्यांच्याशी माझा संबंध येतो आहे, त्यांना जशी गरज असेल तसं मी देत जाईन, मी वाटून घेईन. हे आपल्याकडे कसा माणूस असायला पाहिजे त्याच्यात त्यांनी पुरुषाचं लक्षण दिलंय, पण त्याच्यात स्त्री इन्क्लुडेड आहे. म्हणजे आपल्याकडे पुरुष ही जी संकल्पना आहे ना, त्याच्यात स्त्री इन्क्लुडेडच आहे. व्यक्ती, पुरुषाचा अर्थ व्यक्ती. तर ती व्यक्ती कशी पाहिजे की पाच लक्षणं सांगितली त्याची. त्याच्यात संविभागाचे बंधुषु, म्हणजे भावाला, म्हणजे त्याच्यात पण बहीण पण आली की वाटून देतो, एकटा घेत नाही. पात्रे त्यागी गुणे रागी, शास्त्रे बोधा रणे योद्धा. म्हणजे पात्रे त्यागी, जिथे त्याग करायचा, त्यागी म्हणजे नुसतं आडनाव नाही, जिथे त्याग करायला पाहिजे तिथे त्याग करतो. गुणे रागी म्हणजे स्वतःच किती हुशार आहे असं बघत बसत नाही, की जो गुण दिसेल कुणामध्ये त्याच्यामध्ये तो कौतुक करतो. पात्रे त्यागी गुणे रागी, संविभागाचे बंधुषु, म्हणजे जे मिळेल ते सगळ्यांशी वाटून घेतो. शास्त्रे बोधा, म्हणजे जे म्हणून शास्त्र आहे, जिथे ज्ञानाचा प्रश्न येतो तिथे विद्वान आहे, सगळं माहित आहे. आणि रणे योद्धा, जिथे लढायला संधी मिळते ती संधी सोडायची नसते. आज 26/11 आहे. 26/11ला 1 वर्ष झालं आणि आता अजून आमचे अधिकारी एकमेकाच्या उखाड्या पाळखाड्या काढतायत की याने काम केलं नाही, त्याने काम केलं नाही. हे जे संकट आलेलं होतं 26/11चा, ती सगळ्यात मोठी संधी असते की तुमचं कर्तृत्व गाजवायला. परत परत आमंत्रण देऊन बोलवता नाही येणार त्या टेररिस्टना. तुमच्याकडे नाहीये काय, तरी पण ज्या वेळेला लढाई येते ना, त्यावेळेला योद्धाच पाहिजे, मागे हटायचं नसतं. सगळं स्वतःला ओढून घ्यायचं आणि संधी मिळेल तेव्हा मागे पडून जायचं, फार वाईट गोष्ट आहे. आपण कोण होणार ते असं ठरवायचं असतं आधी. आणि तुम्ही त्या वयामध्ये आहात की काय पुढे करायचं, मी काय करणार, मी काय होणार, हे आता ठरवायचं असतं.
आणि त्याच्यामध्ये हे आदर्श हे समजले पाहिजेत आपल्याला, की परीक्षा द्यायची म्हणून अभ्यास करतो, मॅच आहे म्हणून काय खेळतो, मला टीम मध्ये घेतलं नाही तर मी खेळणार नाही. म्हणजे तू खेळला नाही चांगला तर कशाला टीम मध्ये घ्यायचं, तुला घ्यायचंच नसतं. ती जी कौशल्याची ज्ञानाची आराधना असते ती राहून जाते. की त्याला तुम्ही म्हणता रोज की सह न भुनक्तु सह वीर्यं करवावहै, आम्ही एकत्र पराक्रम करू. आपसात भांडण नाही बसणार, एकत्र पराक्रम करू. आमचे शत्रू वेगळे आहेत. एकामेकाशी शत्रुत्व केलं तर ते टीमचं काय होईल? टीम असते प्रत्येक ठिकाणी. तुमच्या घरामध्ये टीम असते, बाहेर जिथे शिक्षणासाठी जाल तिथे टीम असते, जिथे नोकरी कराल तिथे टीम असते, जे क्लब मध्ये जाल खेळायला जाल तिथे टीम असते. हे सगळ्यांनी एकामेकांचं भलंच पाहायचं असतं तर ते काम होणार, नाही तर नाही. आणि आम्ही एकत्र पराक्रम करू. ही केवढी संधी एकत्र पराक्रम करायची मिळालेली होती, पण मुंबईचे पोलीस वाट पाहत बसले की केव्हा NSGचे लोक येतील आणि आपल्याला वाचवतील. म्हणजे ज्याने संरक्षण करायचं त्यांनाच ही काळजी पडली होती की आम्हाला कोण वाचवेल. जे बहादर होते ते गेले पुढे, मारले गेले. पण जे बहादर नव्हते ते वाट बघत बसले की कोण येईल, कोण मदत करेल. असं नाही, संधी शौर्य गाजवायची, पराक्रमाची संधी पाहिजे असते आणि ती आपल्या लोकांच्या बरोबर पराक्रम नसतो गाजवायचा. ज्या वेळेला शत्रू येतो आणि तो हल्ला चढवतो त्यावेळेला नाही पराक्रम गाजवायचा तर केव्हा करायचं? ज्या वेळेला एकत्र राहायचं असतं ते एकत्र राहिले नाही, हे पण शिकायला पाहिजे. हा संकल्प आहे की आम्ही एकत्र पराक्रम करू आणि आमचं जे ज्ञान आहे, जे कौशल्य आहे ते सदैव अप्लिकेबल, ताजं राहील. ताजं तेजस्विनावधीत मस्तु, की जे आम्ही ज्ञान मिळवू ना ते ऍप्लिकेबल नाही असं होणारच नाही. म्हणजे समोरचा प्रॉब्लेम आलाय पण ह्या प्रॉब्लेमचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, याला जे लागतं ते कौशल्य माझ्याकडे नाही आहे. नालायक होता. मुख्यमंत्री भाषण देतो की नोकरशहांना पण जबाबदार धरायला पाहिजे. कोणी जबाबदार धरायला पाहिजे? तूच तर राजा होतास, तूच तर मुख्य होतास, का नाही धरला जबाबदार? कमिशनर सांगतो की ह्या 4 अधिकाऱ्यांनी माझा हुकूम ऐकला नाही, का नाही त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट केला, का नाही सस्पेंड केला? राष्ट्रद्रोह आहे हा. ज्यावेळेला राष्ट्रावर हल्ला होतोय शत्रूचा त्यावेळेला जर हुकूम ऐकत नसले तर केव्हा ऐकणार आहे हुकूम? 1 वर्षाने याला आठवण द्यायला का? असं नालायक व्हायचं नसतं. हे हा संकल्प करायचा असतो की आम्ही, आमचं ज्ञान नेहमी तेजस्वी राहील, आम्हाला कौशल्य सुद्धा तेजस्वी राहील आमचं, आणि बरोबर आम्हाला सुचेल काय करायचं आहे तेव्हा करता येईल. मला ते म्हणाले आमच्याकडे बंदुका नव्हत्या, आमच्याकडे पिस्तूल नव्हती, आमच्याकडे रिव्हॉल्वर नव्हती, पण एकूण गोळ्या ज्या झाडल्या गेल्या पोलिसांच्याकडनं त्या कुठे झाडल्या गेल्या, किती झाडल्या गेल्या त्या हिशोबच नाही. लागल्या नाही ना त्यांना, ते समोरच होते, कॅमेरामध्ये पकडले जात होते. तुमच्या बंदुकीच्या गोळ्यात का नाही पकडले जात? कारण मी ट्रेनिंगच केलेलं नाही. मी पोलीस खात्यात होतो तेव्हा पण गोळ्या नव्हत्याच आमच्याकडे, पण मला हाऊस म्हणून मी शूटिंग शिकलो. आणि मी जर नाही मारू शकतो तर माझ्या मित्र का नाही मारू शकत नाही? ते म्हणाले तू फार प्रॅक्टिस करतोस. म्हटलं तुम्हाला कोणी अडवलंय प्रॅक्टिस करण्यापासून? की सचिन तेंडुलकर रन्स काढतो आणि तो असल्यामुळे आम्हाला टीम मध्ये चान्स मिळत नाही,
तुम्ही काढणारच, तुम्हाला पुढे अडवलंय. तिथे कुठे सचिन मध्ये येतो तुमच्या. पण सचिन, राहुल, त्यांचा दुस्वास करणारे लोक मी पाहिले की हे सारखे खेळतच राहतात. आता किती खेळणार, तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं खेळा. त्यांनी 100 काढले, तुम्ही 200 काढा ना, तुम्हाला अडवलं नाही कोणी. आणि ते कॅलिबर असलेले लोक सुद्धा ते मागे राहतात. कारण हा जो विचार आहे ना की ते दुसऱ्याचं वाईट झालं तरच माझं चांगलं होईल, त्याला ड्रॉप केला, तो आजारी पडला तर बरं आहे, मला तरी खेळायला मिळेल. टीमचा विचार कोणी नाही करत की मी सेंचुरी काढली पाहिजे, मी विकेट घेतल्या पाहिजे. तू फिल्डिंग चांगली नाही केली तर विकेट कोण घेणार आहे? विकेट मिळणार नाही. फिल्डिंग नाहीच करत, टीमसाठी काही नाही करत. आपण एकत्र पराक्रम करूया याचा अर्थच आपल्याला समजत नाही. आपलं टीमवर्क अत्यंत खराब. मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्या इतके टॅलेंटेड, बुद्धीनी, शरीराने, शक्तीने कशातच आपण कमी नव्हतो, कशातच नाही. पण आपण सिस्टीम एस्टॅब्लिश करू शकत नाही. प्रत्येक जण जगद्गुरूच असतो. सर कोणी हुशार आहे ना, हाही हुशार आहे. 2 हुशार माणसांचं जमत नाही, काय प्रॉब्लेम आहे? त्यांचंच जास्त जमायला पाहिजे की हुशार माणूस भेटला की त्याला आनंद व्हायला पाहिजे. आता त्याच्याशी कॉम्पिटिशन करू. मला कोणी कॉम्पिटिशनला नाहीये असं असतं का नाही. नवीन नवीन कॉम्पिटिशन शोधत जायचे असते की गल्लीमध्ये कॉम्पिटिशन जिंकलो, मग स्टेटमध्ये जिंकायचं, आणि स्टेटमध्ये जिंकल्यावर नॅशनल चॅम्पियनशिप, मग ऑलिम्पिक्स, मग वर्ल्ड चॅम्पियनशिप. हे सगळं आपण आव्हानं नवीन शोधत जायचं, असं थांबायचं नाही. मला आता आव्हान शिल्लक नाही असं होत नाही. असतंच आव्हान. निरनिराळे क्षेत्र असतात, तुम्हाला निवडता येतात, आणि ती निवडायचीच असते. पराक्रमाला आपण वाव शोधायचा असतो. तुम्हाला संधी मिळत नाहीये, मला ते सिलेक्ट करत नाहीये. सिलेक्टर्स डोंट सिलेक्ट, यू सिलेक्ट युअरसेल्फ. का नाही कॅलिबर तुमच्याकडे, का नाही ते ज्ञान, का नाही ते कौशल्य तुमच्याकडे की तुम्ही ड्रॉप होता. मला आठवतं की युवराज सिंग, सेहवाग, कैफ, सुरेश रैना सगळे फॉर्म मध्ये खेळायला लागले. आम्हाला केवढा आनंद झाला की आता यांना रिप्लेसमेंट मिळाली. किती दिवस आम्ही सचिन, सौरव, राहुल यांच्यावरती अवलंबून राहणार. आणि ते हे लोक टीम मध्ये असताना सुद्धा मॅन ऑफ द मॅच ते घेत होते अवॉर्ड. सगळ्या बाजूने चांगले, फिल्डिंग मध्ये चांगले, बॅटिंग मध्ये चांगले, बॉलिंग मध्ये चांगले, असं सगळं असताना नीट खेळ होत नाहीये म्हणून सगळे ड्रॉप झाले. राहुल द्रविड 100 टेस्ट मॅचेस ओळीने खेळतो, वर्ल्ड रेकॉर्ड होता. 100 टेस्ट मॅच मध्ये त्याला घ्यावं लागतं, याचा अर्थ समजायला नको. नाही समज की एकदा गाजवला की सेलिब्रेशन, आणि सेलिब्रेशन मध्ये वाया झाला. युवराज बद्दल मला टीव्हीच्या इंटरव्ह्यू मध्ये विचार की युवराज कडे मनाचा कणखरपणा कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं का? मेंटल टफनेस. मी म्हटलं जगात जितके खेळाडू आहेत ना, त्याचे सगळ्यात जे टॉपचे असतील त्यांच्यात थोडीसा मेंटल टफनेस युवराजकडे आहे. एका ओव्हर मध्ये 6 सिक्सर मारतो. ते मन टफ असल्याशिवाय शक्यच नाही मारणार सिक्सर. क्रिकेट मधला अल्टिमेट शॉट आहे, अल्टिमेट. आणि ते टायमिंग जर गंमत नाही. तर 1 कोटी रुपये दिले तर केवढा आरडाओरडा झाला, कारण लोकांना विश्वास वाटतो की यांना का पैसे मिळाले. ते काय सर्कशीतली जनावर आहेत का? युवराजला 1 कोटी रुपये मिळाले 6
सिक्सर ओळीने मारल्याबद्दल, एका ओव्हरमध्ये 6 सिक्सर, मग परत का नाही मारत तो? नाही कळलं त्याला की 1 कोटी रुपये मिळतात, मग दर महिन्याला एकदा मारले असते किती फायदा झाला असता. असं गंमत नाहीये, ते सगळं एकत्र जुळून यावं लागतं आणि त्याच्यासाठी जबरदस्त तपस्येची गरज असते. आपल्याला कळत नाही, आपण चुकीच्या लोकांच्या मागे जातो, फार वाईट परिस्थिती आहे. 2020 क्रिकेटवरती चर्चा चालू होती, मोठा ऑडियन्स होता. त्याच्यातले एकाने मला उभं राहून विचारलं की तुम्ही 2020 क्रिकेटची तारीफ करता आहात, त्याच्यामध्ये विजय मल्ल्या, दारू विकणारा सलमान खान, शाहरुख खान आणि ते नटी कोण प्रीती झिंटा, हे लोक सचिनला, राहुलला विकत घेणार, सौरवला, की हे हिरो आहेत, खरे हिरो आहेत, हे नाटकातले सिनेमातले हिरो आहेत. दिग्दर्शक सांगतो म्हणून जिंकतात, नाहीतर ते जिंकणार नाही. ते नाटक करतायत ते माहीत असून ते ह्यांना विकत घेणार. दारू विकणारा तो त्यांना विकत घेणार. मी म्हटलं या गोष्टीला मात्र तुम्ही आणि आम्ही पूर्ण जबाबदार आहोत. तर म्हणाला का? तर मी म्हटलं दारू पिऊन विजय मल्ल्याला एवढी संपत्ती कोणी दिली? आपणच दिले. 500 रुपये तिकीट झालं तरी शाहरुख खानचा, अमिताभ बच्चनचा यांचा सिनेमा आपण जाऊन पाहतो, पण सचिनची मॅच पाहायला 500 रुपये देऊन जाणार नाही. त्यातलं थोडासा हिस्सा सचिनला मिळणार असेल, पण तो पण आपण देणार आहे. टेस्ट मॅचला कोणी जातच नाही बघायला. रणजी ट्रॉफी मॅच, क्रिकेट पॉप्युलर खेळ सगळ्यात, कर्नाटका वर्सेस मुंबई मॅच चालली आहे. चंदू पंडित आणि मी, मुंबई टीमचे कोच, आम्ही दोघंच एका बाजूला बसलेलो आणि 15 लोक सबंध स्टेडियम मध्ये, 22 खेळणारे आणि बघणारे 15. ही क्रिकेटची हालत. लोकांना नाटकच आवडतात, त्यांना खरे हिरो वगैरे कळत नाही. दिल्लीमध्ये जिम्नॅस्टिक्सची कॉम्पिटिशन झाली आणि जिम्नॅस्टिक्स चांगला बघण्यासारखा खेळ. आमचा नेमबाजी तो कळतच नाही लोकांना, हे करतात काय नाही. पण एक चिटपासून तिकडे स्टेडियमवरती आलं नाही. एक 20,000ची कॅपॅसिटी आहे. एक कोणी आला नाही पाहायला. जे खेळत होते त्यानेच बाजूला बसून त्यानेच बघायचं, त्यानेच खेळायचं. दुसरं कोणी पाहायला काय बाजूला सुद्धा कोणी. शेवटच्या दिवशी सबंध स्टेडियम फुल पॅक, आता सावल भरलाय, भरून उभे राहिले होते लोक वाटेत. तिथे जपानने सगळ्यात जास्त गोल्ड मेडल्स मिळवले होते, आपल्याला एक ब्रॉन्झ मेडल मिळालं. तर ते जपानी कोचला नवल वाटलं की आज काय झालं, इतके सगळे ते भरले. नवल आम्हाला पण वाटलं होतं, पण आम्हाला माहिती होतं का भरलंय. अमिताभ बच्चन आले होते अध्यक्ष म्हणून बक्षीस द्यायला. तर त्या जपानीज कोचला नवल वाटलं की कोण आहे माणूस. त्याने विचारलं आमच्या याला, तर म्हणाला तो सिनेमा नाटक. म्हणाला सिनेमा नाटक, मग इथे काय करतोय तो? तो म्हणाला बघा ना ते किती लोकप्रिय आहे. तर जपानीज कोचने फार छान कॉमेंट केली की त्याच्यावरनं एक गोष्ट स्पष्ट होते की तुम्हाला मेडल्स का मिळत नाही. तर आमच्या कोचला समजलंच नाही की असं का म्हणतो. त्यांनी सांगितलं तुम्हाला जिंकण्याचं ऍक्टिंग पुरतं, प्रत्यक्ष जिंकायची गरज नाही. की हा जो नट आहे याच्याकडे काही नाही, नुसतं तुम्हाला फसवण्याची कला आहे, तो प्रत्यक्षात आहे असं दाखवतो आणि त्याला तुम्ही भूलता, इतके भूलता तो तुमचा हिरो होतो. ज्याला सिनेमात काम करायचंय त्याचा हिरो आणि अमिताभ बच्चन असं समजू शकतो. तो उत्तम नट आहे, शाहरुख पण चांगला नट आहे, सलमान पण चांगला नाही, तर इतका लोकप्रिय झाला नसतं. पण ते आपले हिरोज कसं काय होऊ शकतात की सचिननी
क्रिकेट कसं खेळायचं आपल्याला सांगावं. माझं जेव्हा जेव्हा चर्चा झाली त्याच्याशी तेव्हा तेव्हा माझ्या ध्यानात आलं की याने किती खोल अभ्यास केलेला आहे त्या स्किलचा. राहुल द्रविड ते जगतात, क्रिकेट जगतात आणि त्यांना इतकं डेडिकेशन आहे, इतकी निष्ठा त्यांची त्या खेळावर आहे. सतत त्याचा विचार करतात, तर चैन नाही पडत त्यांना दुसरं काही करा. तर क्रिकेटचं त्यांनी सांगितलं तर आपण ऐकून घेऊ, पण कोल्ड्रिंक कुठलं प्यायचं आहे त्याने सांगितलं ना आपण ऐकायला लागलो होतो. आपण बावळतच असलो त्याचे. ते तुम्ही म्हणजे न्यूट्रिशनला विचारलं, डॉक्टरला विचारलं की मी कुठला ड्रिंक घेत जाऊ, कुठलं काय करू, काय खाऊ, तर ते समजण्याचं. सचिन तो पॉप्युलर आहे, काय गैरसमज असतो की एका क्षेत्रात यश मिळालं की सगळ्या क्षेत्रात एक्सपर्ट आहे असं गैरसमज होतो. पण आपला तर गैरसमज फारच होतो. आपण जितके भपक्याला बोलतो तितके जगातले दुसरे कोणी बोलत असतील असं मला वाटत नाही. युरोपमध्ये जी पॉप्युलॅरिटी फुटबॉलर्सना आहे ते तुम्ही बघायलाच पाहिजे, अनुभवायलाच पाहिजे. त्यांना जे पैसे मिळतात फुटबॉलर्सना, बास्केटबॉल खेळणाऱ्या अमेरिकेतल्या लोकांना, त्याचा काही हिस्सा सुद्धा आपल्या क्रिकेटर्सना मिळत नाही. तरी पण लोकांना त्यांचा मत्सर वाटायला आपल्याला समजत नाही की आयुष्यामध्ये काहीतरी मिळवून तो ती मेहनत करून स्पर्धेमध्ये जगात उत्तम स्वतःला सिद्ध करतो आहे, तर त्याला पैसे मिळतात याचाही विश्वास करतात. पण त्यांचा लिलाव होतो ही कल्पना त्यांना आवडली नाही आणि ते म्हणाले यांचा लिलाव का, तुमच्यामुळे तो लिलाव होतोय. कोणी त्यांना कुठलं सुद्धा विचारत नाही की तुमचं जेवण झालं का, तुम्हाला काय, कोणी विचारत. मला माहिती आहे की एका टीम मध्ये खेळायला खास बोलवलं त्याला, दुसऱ्या क्रिकेटरला, आणि त्याने 96 रन्स काढले. पण लंचला प्रत्येक जण आपल्या लंचला निघून गेला, त्याला कोणी खायला विचारलं नाही. पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण मला भयंकर पोचल्यासारखं झालं की हे काय लोक आहेत, कुणाला परवा नाही त्यांचे. कशी टीम आपली जिंकेल, टीम नव्हतीच तेव्हा. प्रत्येक जण स्वतःचा विचार करत होतो, तसं आपणही स्वतःचा विचार करतो. कशासाठी टीम पाहिजे, टीम शिवाय होतच नाही. क्रिकेटर्सने मला पुन्हा पुन्हा समजावून सांगावं लागलंय की क्रिकेट हा इंडिव्हिज्युअल गेम नाही आहे, हा टीम गेम आहे. टीम जिंकते, इंडिव्हिज्युअल जिंकू शकत नाही. समजत नव्हतं आपल्या लोकांना आणि जिंकत नव्हते, हरत होते. आपल्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड करणारे प्लेयर्स होते तेव्हा. पण गावस्कर होता, कपिल देव होता, विश्वनाथ होता, उत्तम प्लेयर्स, पण जिंकत नव्हते. फिल्डिंग येत नव्हती या लोकांना, करत नव्हते फिल्डिंग. बिल्डर्स ज्या वेळेला खेळायला आले त्यावेळेला पहिल्यांदा जिंकायला लागले, नाही तर खाली वाकायचंच नाही. गुलाम मोहम्मद आमचा हैदराबादचाच कॅप्टन होता, मला आठवतं. त्याला स्लिप मध्ये काय लपवायचं कुठे, त्याला स्लिप मध्ये उभा करायचं, तो खाली वाकायचाच नाही. त्याच्या दोन्ही पायामधून बॉल जायचा, अडवणार नाही. ऑस्ट्रेलिया उत्तम टाकत. पण आपण टीमसाठी खेळायचं असतं हे कळायचंच नाही. पोलीस खात्यामध्ये परेड करताना मला भयानक त्रास झाला की हे काय पोलीस कटकटी दैनमन म्हटलं की दैनमन इकडे जात तिकडे जाते. खेळत असल्यामुळे मी कधी एनसीसीत गेलो नाही, परेड केली नाही. ज्या वेळेला पोलीस अकॅडमी मधनं बाहेर पडलो आणि मी ह्या टीमवर्कचा विचार करायला लागलो, तेव्हा माझ्या ध्यानात आलं की त्या परेडमध्ये एकमेकांच्या बरोबर पावलाला पाऊल मिळवून टाकणं, सारखा युनिफॉर्म घालणं, त्याला केवढं महत्व होतं. तुम्ही जर परेड बरोबर करू शकला ना तर तुमच्या मनात आलं की ज्या पाहिजे त्या टीम मध्ये तुम्ही उत्तम काम करू शकता. परेड तुम्हाला टीमवर्क शिकवते. जगाच्या इतिहासामध्ये कवायती फौजानेच
सगळ्या लढाया जिंकलेल्या आहेत. रोमन, इजिप्शियन, आपले लोक सुद्धा त्यांच्याकडनं शिकले की कवायती करायला पाहिजे. तेव्हा चंद्रगुप्त मौर्याने सगळ्यांना हरवलं. त्यानेही हरवलं, ग्रीकांनाही हरवलं. पण ज्या वेळेला कवायत तुम्ही करता, ज्या वेळेला सगळे एका आवाजामध्ये, एका तालामध्ये, एका चालीमध्ये उपासना करता, त्यावेळेला जे बॉन्डिंग होतं ना, ते उत्तम टीमवर्क असतं, अतिशय उत्तम असतं. म्हणून जेव्हा संधी मिळेल तेव्हा या गोष्टी करा. एकत्र उपासना करणं, एकत्र अभ्यास करणं, कुठल्याही विषयाची मनापासून चर्चा करणं आणि तो विषय आत्मसात करून घेणं, याला सत्रायण म्हणतात. सत्रायण की अनेकांनी आपापल्या क्षेत्रात विद्वत्ता मिळवायची, त्याने येऊन आपसात चर्चा करायची. सेमिनार सत्रायण. सत्रायण म्हणजे ब्रह्मचर्य आहे, ब्रह्माची उपासना आहे. कारण हे ज्ञान जे असतं ना, ते दुसऱ्याला कम्युनिकेट करायचा मार्गच वाढीतून जातो. तुम्ही ज्या वेळेला एकामेकाशी बोलाल त्यावेळेला विचारलं, कारण उत्सुकता असते तिथे काय झालं, आणि जो तिथे हजर होता तो ज्ञानी, त्याने अनुभवलं. त्या अनुभवाला प्रत्यक्ष मी पाहिलं, साक्षीदार, आय विटनेस, की मी होतो तिथे, मी बघितलं. खेळला, सचिनचे सेंचुरी झाली, मी होतो ना, मी पाहिलं काय खेळलाय. कुठलाही बघणारा सुद्धा त्याच्यात सामील असतो, त्याने त्याच्यामध्ये भाग घेतलेला असतो. म्हणून द्रष्टा म्हणतात. द्रष्टा योगामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे, रोल. द्रष्टा, अनुभवणं, अनुभव घेणं, आणि मग तो अनुभव इतरांना सांगणं. त्यासाठी शब्द सापडले पाहिजे, सुचले पाहिजे, सांगता आले पाहिजे. तुम्ही क्षेत्र कुठलेही निवडा, पण हे विसरू नका की त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्ञान उत्तम मिळायला पाहिजे आणि तुमच्यापाशी उत्तम टीमवर्क पाहिजे. तर तुम्ही यश मिळवू शकता, नाही तर नाही मिळवू शकता. आणि आपसात चर्चा नाही केली, स्वतः कंजूसपणा केला, स्वतःकडेच ज्ञान ते ठेवून दिलं, ते तुमच्या बरोबर संपलं ज्ञान. ज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की जे वाटल्याने वाढते. शिकवणं हा सगळ्यात उत्तम तयारी करण्याचा प्रकार आहे. परीक्षेची जर तयारी करायची असली ना, तर तुम्हाला जे चांगलं येतं ते दुसऱ्याला शिकवा, तुमची रिव्हिजन व्हा. मी अटलांटाला गेलो होतो, तिथे त्यावेळी एक रशियन शूटर होता, निस्ट्रेव त्याचं नाव, आणि तो एवढा जबरदस्त होता की तो भाग घेत असला की बाकीचे सगळे सिल्वर मेडल साठीच ट्राय करणार, ते गोल्ड मेडल त्यांच्या पलीकडेच. तर त्याचा इंटरव्ह्यू झाला होता. त्या इंटरव्ह्यू मध्ये पत्रकार विचारत होते प्रश्न. मी पण जाऊन बसलो पत्रकारांच्या बरोबर, कारण मला ऐकायचं होतं की हा काय सांगतो. तर त्या पत्रकारांनी त्याला विचारलंय का की तू किती प्रॅक्टिस करतोस आठवड्यातनं. तो म्हणाला 10-12 तास करतो. आधी किती प्रॅक्टिस करतोस म्हटलं, त्याने 10-12 तास म्हटलं, तर आम्हाला वाटलं रोज 10-12 तास करतो. पण नंतर त्याने सांगितलं की आठवड्यातनं 10-12 तास करतो. तर त्या मला थांबा मारतोस, आठवड्यातनं 10-12 तास करून तुला एवढं कॅलिबर कसं आलं की लोक कितीतरी प्रॅक्टिस करतात, तू 10-12. तो म्हणाला, मी शिक्षक आहे पिस्तूल शूटिंगचा, आणि इतरांना शिकवतो, कोच आहे. माझं प्रोफेशन इतरांना पिस्तूल शूटिंग शिकवणं आहे. तर त्या
प्रोफेशन मध्ये सगळ्या बेसिक्सची उजळणी माझ्या डोक्यात होत असते आणि बहुतेक वेळा चुका बेसिक्स मध्ये होतात. जे तुम्ही आधी शिकला ना मूळ त्याच्याच मध्ये गोंधळ होतो, कारण ते आपण रिवाइज करत नाही. ते रिव्हिजन करायचं असतं. रोज पाडे म्हणायला रोज परवाच म्हणत होते. पण आता किती 29 7 म्हटले की 203 मला लगेच इकडे आठवतं की 29 आणि 7चा गुणाकार नाही करायला लागत. ते लगेच 29 7 तिहोत्री 2 तिहोत्री 2 म्हणजे 203 हे आधीच समजलं. पाडे पाठ नसले तर ते समजलं, कारण ते टर्म्सच वेगळ्या होत्या. पण त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. हे म्हणजे नाही परवाचा म्हटलं तर राटा बसायचा पाठीमध्ये, तर ते जबरदस्तीने केलं. पण नंतर पुढे इतकं उपयोगी पडलं की ते ज्या गोष्टी पाठ करायला पाहिजेत ना ते पाठच करायला पाहिजे आणि ते रिवाइज करायला पाहिजे, रिव्हिजन करायला पाहिजे. कुठलीही भाषा शिकायची असते तर पहिला मुद्दा पाठांतर असा, त्याशिवाय चालणारच नाही. म्हणजे भलतच काहीतरी होतं. आमचे गौतम मोहम्मद नावाचे टेनिस प्लेअर होते आणि ते आम्हाला फिजिकल डायरेक्टर होते आमच्या कॉलेजमध्ये. जगातल्या उत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक, पहिला इंडियन विम्बल्डन क्वार्टर फायनल्स पर्यंत गेलेला, 12 वर्ष सतत नॅशनल चॅम्पियन, कोणी हरवलं नाही त्याला. त्यांच्याशी गप्पा मारायला फार मजा यायची. तर ते म्हणाले मी फ्रेंच शिकायचं ठरलं होतं आणि ते म्हणजे वाक्य खूप थोडी की जुजबी कसं असतं की हे काय आहे ते जरा मला द्या किंवा असं काही नाही. तर ते गेले पॅरिसला जायचं होतं. पॅरिसला मॅच खेळायचे, टुर्नामेंट खेळायचे. तर पॅरिसला ते एअरपोर्टवर गाडीत जाताना सामान घेऊन एक तरुणीला धक्का लागला आणि ती रागाने याच्याकडे बघायला लागली. तर याने फ्रेंच वाक्य पटकन म्हटलं तर ती आणखी संतापली, कारण ते म्हणाले थँक्यू व्हेरी मच. आय एम व्हेरी सॉरी म्हणायचं जे वाक्य ते नाही सुचलं, थँक्यू व्हेरी मच. ती आणखी संतापली, म्हणजे मुद्दाम धक्का मारायला. तर हे पाठांतर तुम्हाला करायलाच पाहिजे. तुम्ही पाठांतर जितकं कराल तितकं तुमचा फायदा होईल. पण त्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन महत्वाचं आहे. तेजस्वीना अवहितमस्तु. तेजस्वी ज्ञान म्हणजे काय, तेजस्वी कौशल्य म्हणजे काय, की त्यावेळेला ते सुचत आणि बरोबर करते. सचिन खेळतो ना त्याच्यासारखी मी बॅट फिरवू शकेल, हो काही फरक नाही. पण ते बॅटला बॉल लागणार नाही ना, टायमिंग कुठून आणणार. टायमिंग असं बघून नाही शिकताय, त्याचा आतच तपस्या लागते. ती सिद्धी आहे, ती सिद्धी मिळवायची असते. हे ज्ञान काय आहे, हे कौशल्य काय आहे, ते केव्हा अप्लिकेबल होतं हे आपल्याला सुचावं. ते तुम्हाला सुचतं आणि ज्या वेळेला सुचतं त्यावेळेला ते करायची हिंमत पाहिजे. संबंध आयुष्यात हे सुचणं आणि ते करण्याची हिंमत, हे साधलं की तुम्हाला दुसरं कठीण होतं, दुसरं लागतच नाही. ज्युलियस सीझरचं चरित्र वाचत फार जबरदस्त आहे. मी अलीकडे ज्युलियस सीझरने झपाटलेला आहे. आधी नेपोलियनने झपाटलं, नंतर रॅमसेस, नंतर ज्युलियस सीझर. 16-17 वर्षाचा मुलगा आणि त्यावेळेला सुला नावाचा एक डिक्टेटर होता रोमचा, आणि भयंकर क्रूर दडपशाही त्याने जितकी माणसं मारली ती क्वचितच कोणी इतकी मारली असतील. हिटलरनेच नंतर जूननं मारलं, पण सुलाने नुसतं त्याला एखाद्या चेहऱ्याने आवडला त्याला मारून टाकलं.
कोणी काही नीट बोललं नाही. तर जुलियस सीझर त्यावेळेला नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. कॉर्नेलिया नावाची त्याची बायको, ती एका सेनेटरची मुलगी, आणि ते सेनेटर सुलाला आवडत नव्हतं. सीझर आवडला त्याला, हुशार आहे मुलगा, वकील करतोय, शिकतो आहे, शूर आहे. तर त्यांनी त्याला सांगितलं की त्या कॉर्नेलियाला घटस्फोट दे आणि माझ्या पुतणीशी लग्न कर, म्हणजे मी तुला भविष्याबद्दल काही काळजी नाही. प्रत्यक्ष सुला सांगतो आहे, तर सीझरने सांगितलं नाही, माझं त्याच्यावर प्रेम आहे, मी नाही सोडणार नाही. तुम्हाला मूर्खा, मी हुकूम देतोय तुला, विनंती नाही करत आहे, तू मी ठार करेन तुला. आणि मग तो सीझर म्हणाला, मग कॉर्नेलियाचं काय होईल? तो म्हणाला, मी माझे रखेले म्हणून ठेवेन तिला. तर सीझर म्हणाला, आता तू मला ठार मारलेलं चांगलं, कारण मी तुला जिवंत सोडणार नाही तू बोलल्याबद्दल. 16 वर्षाचा मुलगा रोमच्या डिक्टेटरला सांगतोय की माझ्या बायकोबद्दल तू अपमानास्पद शब्द उच्चारलेस, आता तुला जिवंत करायचा अधिकार नाही, तू मला ठारच मार, तरच तू जिवंत राहशील, नाही तर मी जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुला ठार करेल. ते सुला असला, त्याने आठवून दिलं, त्यामुळे त्याला टेलिफोन करून टाकायला, इथे ठेवू नका. त्याला रोम मध्ये यायचं नाही असा हुकूम दिला. बाहेर कुठेतरी काम कर. त्याने सीझरने तशा परिस्थितीत त्याला 400 लोकांनी पळवलं, म्हणजे पायरेट्सनी पळवलं. त्याला पळवल्यावरती त्याला सांगितलं की तुला खंडणी भरावी लागेल. त्याच्याबरोबर दुसरा सरदाराचा मुलगा होता. तो म्हणाला, तुझा बाप किती खंडणी देईल? त्याला विचारलं. तो म्हणाला, आम्ही सरदार असलो तरी मोडकळीला आलेला, दिवाळ्या निघाल्या आमच्या, तर मला बाप काही देऊ शकणार नाही, तरी तुला 20 लाख नाणी, म्हणजे तेव्हा ते रुपये देतात, 20 लाख रुपये तुला खंडणी द्यावी लागेल. मग सीझरला विचारलं, तू पण चांगल्या घरातला दिसतोस? तो म्हणाला, मी चांगल्या घरातला नाही, मी मुख्य आहे माझ्या घराण्याचा, तर मग तू पण 20 लाख नाणी दे. तुम्हाला माझा अपमान करू नका, 50 लाख नाणी मागा माझ्याकडे. वेळावेळच दिसतोय. 50 लाख नाणी, दर 50 लाख कळवलं दे. आणि त्याच्या नातेवाईकाने अर्धी इस्टेट विकली आणि ते पाठवलं 50 लाख रुपये. मुख्य होता त्या घराचा, त्याला पाठवलं. तर त्याने ते पैसे येईपर्यंत हे पायरेट्स त्याचं ठाकरा मस्करी करत होते. आणि त्याला विचारलं की तू असं काय वेळेपणा केलास? पण तो म्हणाला, मी त्यातली पै वसूल करणार आहे ना तुमच्याकडनं, सोडणार नाही तुम्हाला. या किनाऱ्यावरती सगळ्यांना फाशी देईन. ते म्हणाला, बरं पोल जरा चांगले निवड बरं का, आम्हाला फाशी त्यामुळे मूर्ख दिसतोय बरोबर. 50 लाख आम्ही वाटतात तुमची घेऊन गेले पैसे विसरले. जुलियस सीझरने आफ्रिकेच्या किनाऱ्यावर त्याला सोडलं होतं. तिथे त्यांनी सैन्य उभं केलं, नावा बांधल्या आणि ते पायरेट्सना शोधून काढलं. त्यांना ठार मारला सगळ्यांना. प्रत्यक्षात फाशी दिलं बीचच्या किनाऱ्यावर. आणि ते त्यांचाही खजिना लुटून आणून ते रोमच्या खजिन्यात जमा केलं. बहादुरी म्हणतात ना, ती अशी असते की काय होतं त्याच्याजवळ, काय नव्हतं, सैन्य नाही, काय नाही, पण त्याने ज्या वेळेला सैन्य उभं केलं त्या वेळेला ते अजिंक्य होते. ते पुढे नेपोलियननीच केलं असतं की ज्याला तो ट्रेन करेल त्या हाराजिन्यात. तसंच सीझरचं होतं. तुम्ही जरूर सीझरचं चरित्र वाचा.
अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन, तुम्ही इतिहासाचा अभ्यास कराल की नाही, पण या सगळ्या लोकांच्याकडनं त्यांचं जे शौर्य आहे ना, त्याचा अभ्यास करता येण्याचा. कारण शौर्य हा गुण नॅचरल नाही आहे, भीती हा गुण नॅचरल. करेज जे असतं ना, ते नॅचरल नाही, ते आपल्याला डेव्हलप करावं लागतं. ही भीती वाटली तरी त्या भीतीवरती ताबा मिळवणं म्हणजे शौर्य. करेज इज फिअर टर्न इनसाइड आउट. भीती वाटते, भविष्याची भीती वाटते, कारण भविष्य आपल्याला माहित नसतं. भूतकाळ फक्त माहित असतो ना, सगळ्यांना माहित असतं, म्हणून भूतकाळाकडेच पाहत राहतो आपण. भविष्यकाळाकडे पाहायची पण भीती वाटते, कारण काय होणार माहिती नाही, पुढच्या क्षणाला काय होणार माहिती कुणालाही माहित नसतं. कोणी अगदी तुम्ही जगातला उत्तम ज्योतिषी आणला तरी तो 100% बरोबर नाही भविष्य सांगू शकत. कोणी जर सांगितलं भविष्य 100% बरोबर तर पाहायला राहायचं, कारण देवच असला पाहिजे, तो माणूस नाही. भविष्याची भीती वाटते, पण त्या भीतीवरती आपण ताबा मिळवणं एक करायचं, हे धैर्य आहे. ह्याचाच अभ्यास करायचा असतो. तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्या क्षेत्रात सैन्यात जायला पाहिजे असं नाही शौर्यासाठी, किंवा कुठे प्रसंग येईल ते धाडस पाहिजे. एक आंध्रामधला खेड, निजामाबाद जिल्ह्यातलं, तिथे स्वाध्यायाचं केंद्र चालत होतं. पांडुरंग शास्त्री आठवड्याचं स्वाध्यायाचं केंद्र. तर तिथे नक्षलाईट लोकांचा खूप प्रभाव आहे निजामाबाद जिल्ह्यामध्ये, आंध्राचा. तर हे लोक संध्याकाळी उपासना करत होते. तर 12 नक्षलाईट्स आले आणि त्याने वेळा घातला, त्यांना बंदुका रोखल्या आणि ते म्हणाले बंद करा, देव वगैरे सगळे झूट आहे, त्याची पूजा करायची नाही, प्रार्थना करायची नाही, बंद करून टाका सगळं. तुम्हाला सांगतो, एक 60-65 वर्षाची म्हातारी, तिला तुमच्या घरी कामाला ठेवताना सुद्धा विचार करा तुम्ही काम करता येईल. जशी वाकडी तिकडी झालेली लुकडी, अगदी इनसिग्निफिकंट, काय नाही. कारण मी नंतर पाहिलं तिला जाऊन, ती म्हातारी उभी राहिली आणि तिने त्यांना सांगितलं की तुम्ही चांगल्या गोष्टी करा म्हणून सांगता मागच्या तुमच्या व्याख्यानाला मी आले होते. आम्ही करतोय काय वाईट आहे ते सांगा, आम्हाला पटवून द्या, तर आम्ही बंद करू, नाही तर घाला गोळ्या म्हणाल्या. तुमच्याकडे बंदूक आहेत म्हणून आम्हाला भीती दाखवता काय म्हणा, आम्ही घालवणार नाही तुम्हाला. त्यांची हिंमत नाही झाली गोळ्या घालायची, ते निघून गेले सगळे. आणि नंतर मग त्यांना नवल वाटलं, ते त्या बाईला येऊन भेटले त्या म्हातारीला, आणि ते 12च्या 12 दलांचे सगळे लोक स्वाध्याय सामील झाले. त्यांनी नक्षलाईट सोडून दिलं. म्हणून त्या बाईला मुद्दा मला भेटायला सांगितलं होतं. मी आणि अविनाश गेलो होतो गुजरात, तर तिथे त्या बाईला दादांना भेटायला आली होती. तर दादाने आम्हाला भेट घालून दिली त्या बाईची. ती बाई बघा म्हणाली, तिथे नक्षलाईट्सना घाबरली नाही. घाबरायचं नाही असं ठरवलं ना की ते तुम्ही बघा, केव्हा कितीही जरी भीती वाटली तरी ज्याच्याकडे मॉरल करेज आहे ना, त्याने घाबरायचं नसतं, कुणालाच घाबरायचं नाही, मृत्यूलाही घाबरायचं नाही. तुकाराम मुंबईचं उदाहरण आहे. त्याला माहिती आहे AK-47 रायफल काय आहे, आणि युवा नव्हता, तुमच्यासारखा नव्हता, यान 54 वर्षाचा होता. म्हणजे सगळं काळाने संपून गेलेला, रिटायरमेंटचा विचार करणारा 54 वर्षाचा. त्याने पाठलाग केला त्याचा आणि बाजूला टाकली गाडी
ते तो झाडतोय गोळ्या म्हटलं त्याच्या बंदुकीची नळी पकडली त्या खाली पाडल्या त्याने त्याच्या ह्याच्यात झाडल्या गोळ्यांची फैर 30 गोळ्या एका वेळी फाटकशी सुटतात ते AK-47 ला. तर त्याच्या एक वर्ष त्याच्या पोटात झाडला तो मरून पडला पण त्याला खाली पाडून त्याच्यावर पडला त्याने सोडलं नाही. हे शौर्य काय केलं असतं जगून त्याने आणखी 4-5 वर्ष जगला असता, रिटायर झाला असता, आपल्या बायका मुलांच्या मध्ये राहिला असता. पण तुकाराम ओंबाळ्याचं नाव आपल्याला माहित असायचं कारण नाही. आज श्राद्ध आहे त्याचं स्मरणच करायला पाहिजे की आणली कुठून हिंमत ही. आपल्याकडे हिंमत कमी नाही, जबरदस्त हिंमत आहे आणि संबंध जगात भारतीय सैन्याला तोड नाही, संबंध जगात नाही. पण भारतीय भ्रष्टाचाराला पण तोड नाही, भारतीयाच्या भांडखोरपणाला पण तोड नाही. इतके भांडतात एकमेकाशी, एकत्र येऊन कामच नाही करू शकत. म्हणून मागे पडलो होता. युरोप एकत्र येतो, 2 महायुद्ध जगावर लादलेला आणि एक नाणं सुद्धा आहे त्यांचा, ते समृद्धी आणून दाखवतात. जर्मनीच्या चॅन्सेलर फ्रान्सच्या विजयोत्सवाला मुख्य पाहुणे म्हणून हजर राहतात आणि फ्रान्सचा विजयोत्सव कोणावर? जर्मनीवर मिळवलेला विजय आहे दुसऱ्या महायुद्धातला, त्याचा विजयोत्सव, त्याला ते हजर राहतात. कॅन यू इमॅजिन पाकिस्तान कॉलिंग आवर प्राईम मिनिस्टर टू सेलिब्रेट देअर इंडिपेंडन्स डे? किंवा आपण पाकिस्तानच्या प्रेसिडेंटने शत्रू? असं नसतं. विनाकारणच शत्रुत्व आपण वाढवत जातो आणि ते आपल्या सगळ्यांचं नुकसान करत. याचा विचार केव्हा तरी करायला पाहिजे. पण हिंमत ज्या वेळेला लागते ना त्यावेळेला ती आत्मा आली पाहिजे. आणि आपण कोण आहोत, काय करतो आहोत त्याचं भान पाहिजे. पानिपतची लढाई झाली ना, पानिपतच्या लढाईमध्ये आपलं 40-50 हजाराचं सैन्य मराठ्यांचं आणि 60-70 हजार बाजार मुंगे, म्हणजे हे स्वारीला जातात ना तर ते त्यांच्या बरोबर गेले. आपली पण तीर्थयात्रा होईल, आपल्याला पण 4 पैसे कमवता येईल म्हणून त्यांच्या बरोबर गेलेले लोक. पण ते आपले लोक आहेत, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कुटुंब पहिलं घेऊन गेलेले स्वारीला आणि त्यांची पण संरक्षणाची जबाबदारी. तर ते बाजार मुंगे लोक जे होते आणि सैन्यातले कच्चे लोक जे होते ते लढाईला तोंडला लगे पळत चुकले आणि ते बाजार मुंगे पळत चुकले की त्या गिलच्यांनी लांडगे तोड केली अक्षरशः. पण जे सैन्य मराठी त्यांच्याशी लढलं ना, 10,000 गुजरातीचे लोक आणि 8,000 तोफखानाचे लोक इब्राहिम खान गांधीच्या बरोबर, सगळे 18-20 हजार लोक 1 इंच मागे नाही सरकले, तिथेच लढत राहिले, मारले गेले पूर्ण. आणि त्याने 1.5 हानी केली गिलच्यांची, म्हणजे 30,000 लोक त्यांचे मारले आणि हे 20,000 सगळे मारले गेले. मग बाकीचे मागे जे झाले तेही गेले. पण यांच्या लढाईचा, यांच्या शौर्याचा धसका अब्दालीने एवढा घेतला की तो परत पंजाब ओलांडून इकडे आलाच नाही. विजेता, जिंकलेला, पण परत आला नाही दिल्लीकडे. त्याला भीती वाटली मराठी सोडून घेतील आपल्या याचा, कारण मराठी कसे शौर्याने लढतात. पण ते मराठ्यांच्या बरोबर 8,000 मुसलमान गांधी पण होते, ते पण लढले दिलेला शब्द पाळायसाठी. भाऊसाहेब पेशव्यांना दिलेला पाहिजे. शिंद्यांच्या घराण्यातले एक वृद्ध सरदार त्यांना म्हणाले की श्रीमंत आता निघावं, सगळेच गेले. ते म्हणाले विश्वासराव पेशवे पण गेले,
त्यांना गोळी लागली. मी काय तोंड दाखवू पुण्यामध्ये? हरलेल्या भाऊची तिथे गरज नाहीये म्हणे. आता तुम्ही जात असलं तर जा. तोही म्हातारा सदाशिवराव बरोबर लढून मेला तिथे. ते नाना फडणवीसांनी स्वतः पाहिलं तिथे उभं राहून की त्यांचं बोलणं काय झालं सदाशिवराव भाऊचं आणि यांचं, आणि तो म्हातारा पण गेला. तर नाना फडणवीसांना ते कॅलिबर त्याच्याकडे नव्हते, तो टाकून होता. तो परत आला, पण त्याच्या मनात हे कोरलं गेलं की हे लढले आणि मारले गेले तिथे. कल्पना करा की समोर मृत्यू उभा आहे पण नाही घडणार मागे, असं ठरवलं ना तर ते करतायत. काहीच त्याच्यामध्ये म्हणजे तो पेशाने शिपाई आहे का पेशाने साधा माणूस आहे काही महत्वाचं नाही. बाबा आमचे सांगायचे की एका गुंड तो म्हणजे त्याने मारहाणच करायचा, पण पठाण लोक एका बाईवर अत्याचार करायला तो तिथे जाऊन मध्ये उभा राहिला आणि त्यांना सांगितलं की खांडोळी करू, तरी तो लढला त्याच्याशी आणि मेला. तो बाबा म्हणायचे तो गुंड असला तरी मी त्याला विसरणार नाही की ते बाईसाठी त्याने जीव दिला. पण ही जी बहादुरी असते ना ही आपल्या मनात आणायची असते. प्रत्येक डिसिजनला हिंमत, धाडस, धैर्य, ते जर तुम्ही तुमच्यामध्ये आणलं नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला शरीर प्रकृती उत्तम राखली पाहिजे. दुसरा मार्ग नाही. जो शरीराने दुर्बळ असेल त्याचं मन पण दुर्बळ व्हायला लागतं. मी खेळाडूंचं पण पाहिलंय, शिपायांचं पण पाहिलंय. त्यावेळेला आजारी पडतात, भीती वाटायला लागते, डिसिजन डिफेन्सिव्ह व्हायला लागतात, स्वतःचा जीव वाचवायकडे प्रवृत्ती व्हायला लागते. आणि नुसतं जीव वाचवायचा नाही, काही धाडसाचा निर्णय घेतला की ते राबवायची हिंमत होत नाही. जसं नाही झालं तुमच्यामध्ये आता जे रग आहे ते टिकून धरायचे असते. 3 शक्ती तुमच्यामध्ये आहेत. ती एक प्राणशक्ती आहे. तुमच्या शरीरामध्ये जी शक्ती असते ना ती प्राणशक्ती आहे. तर तुम्ही ती शरीरामध्ये आणायची आणि मनामध्ये, मन ही दुसरी शक्ती आहे आणि तिसरी शक्ती वाणी आहे. या तिन्ही शक्तींची उपासना करायची असते. वाणीची उपासना तुम्ही करता, पण ते नुसते शब्द रोज उच्चारून चालणार नाही, ते मनात गेलं पाहिजे. वेद विचार आहे तुम्ही म्हणता की आमचं ज्ञान तेजस्वी राहील का बरं? की आम्ही सगळेजण संकल्प करतो आहोत, आम्ही सगळेजण प्रतिज्ञा करतो आहोत की हे उच्चारणारे सगळेच इतके लोक आहेत माझ्याबरोबर म्हणतायत ते आम्ही सगळे एकमेकांचा द्वेष करणार नाही, एकमेकांचा मत्सर करणार नाही. दुसऱ्याचं चांगलं झालं की मत्सर वाटतो, दुसऱ्याने आपल्याला हरवलं की त्याचा द्वेष वाटायला लागतो. तो द्वेष टाकून द्यायला पाहिजे. खरं महात्मा गांधींचं मला नवल वाटतं, काय माणूस होता तो, की कलकत्त्यामध्ये नवाखलीमध्ये दंगली गांधीजींच्या उपासामुळे थांबल्या आणि इतकं कडवं तिथे पेटलेलं होतं कल्पनाच आपल्याला करता येणार नाही. आणि नवाखलीमध्ये पोलाद नवरा बायको आफ्रिकेतून आलेले ती महात्माजींच्या बरोबर ते फिरत होते तिथे. तर पहाटे उठून बापू फिरायला जायचे, तर ते फिरायला जात असताना ते झपझप पुढे गेलेले,
तर या दोघा पुलक नवरा बायको मागणं निघाले. तर त्यांच्या घरात लगे एक माणूस कोणीतरी बापूंच्या जवळ आला. तो बोलतोय त्यांच्याशी, त्यांच्या बरोबर चालतोय. आणि बरंच वेळ ते दोघा म्हणजे तो गांधीजींच्या बरोबर चालत चालत गेला. आणि मग त्याने काहीतरी वस्तू काढून महात्माजींच्या हातात दिली आणि तो निघून गेला. तर ज्या वेळेला पुलक कुटुंबियाने त्याला गाठलं गांधीजींना, त्यांनी त्यांना विचारलं की कोण होता माणूस तो, म्हणजे तो सगळे माणूस नाही वाटला, तो म्हणाला गुंडच होता. मग तो तुमच्याकडे कसा आला? ते म्हणाले तो माझा खून करायला आला होता. खून करायला आला होता तुमचा? मग तुम्ही बोलत होता त्याचे? त्याला पटलं म्हणाले की मी खून करतोय. त्याने चाकूच मला दिला म्हणाले. चाकू देऊन तो गेला. ते म्हणाले मग आपण पोलिसला सांगूया. आता कशाला पोलिसला सांगायचं? म्हणून आता तो गुंड नाही राहिला. त्यांनी माझा खून केला असता तर तुम्ही सांगितलं असतं की पोलिस केला नाही, परत गेला. तुम्ही कल्पना करा की त्यांनाच मारायला आलेला आहे, पण त्यांना भीती नाही वाटत. मरणाची भीती जी असते ना ती अल्टिमेट आहे. त्याच्यापेक्षा काय, त्याची थोडीशी भीतीच नसते दुसरी. मी त्यातनं खूपदा गेलेलो म्हणून तुम्हाला सांगतो. मरणाची भीती जबरदस्त असते. ती हातपाय एकदम गळून टाकणारी भीती असते. पण ती एकदा ओव्हरकम केली ना की मरणाची भीती पण शिल्लक राहत नाही. तर मग बाकीची भीती कशी काय राहील? नाहीच राहत. नचिकेताचं उदय कठोपनिषदामध्ये नचिकेताच्या बापाने यज्ञ केला. त्याच्यामध्ये सर्वस्वाचं दान करायचं असतं. तर त्याच्या ध्यानात या ज्या गायी दिल्या आहेत त्या इतक्या म्हाताऱ्या मरतुकड्या भाकर झालेल्या अशा दिल्या आहेत की ज्याला दान ते मिळालं त्याला संकट की गाय घरी नेण्यापर्यंत नेली तर त्याचं काय होतं. तर त्याला काळजी वाटायला लागली की याने बापाचा नुकसान होईल, म्हणजे फायदा व्हायच्या ऐवजी यज्ञाने फायदा झाला पाहिजे ना. दान करतो सर्वस्वाचा, तर त्याला आठवण करून दिली पाहिजे. म्हणून त्याने विचारलं की बाबा मी तुमचा मुलगा आहे, मला कोणाला देता? बापाने लक्ष नाही दिलं. त्याने परत विचारलं, तिसऱ्यांदा विचारलं. मग तो चिडला आणि जा मर जा असं म्हटलं ना, तसं जा तुला मृत्यूला दिलं. मला मृत्यूला दिलं. 16-17 वर्षाचा पोरगा घाबरला नाही. तो म्हणतो बहुनामे प्रथमो बहुनामे मध्यमा, म्हणजे मी नेहमी टॉप मध्येच असतो, मी शेवटचा नसतो कधी. तर अशा मला हा मृत्यूला देतोय, त्या अर्थी मृत्यूचं माझ्याकडे काहीतरी काम असलं पाहिजे. यमाच काहीतरी माझ्याकडे काम असावं. म्हणून बापाने सांगितलंय तू जा यमाकडे. गेला यमराजाकडे. तो नव्हता घरी, म्हणजे त्याला संधी होती परत यायची. तर 3 दिवस 3 रात्री तिथे वाटतात थांबला. आत गेला नाही, दारात थांबला. यम परत आल्यावर त्याची पत्नी त्याला म्हणाली की तुझ्या घरी अतिथी 3 दिवस 3 रात्री उपाशी राहिलेला आहे. तुझं सगळं पुण्य, तुझं सगळी संपत्ती त्याचं ते हरण होईल. याने असं करायचं नसतं. तो त्याचा शांती करते उदकान. तर यमाने त्याला सांगितलं की 3 रात्री तुम्ही माझ्या घरी उपाशी राहिला तर माझं वाईट होईल, माझं भलं व्हावं यासाठी तुम्ही 3 वर मागून घ्या म्हणाला. तर तो म्हणाला पहिला वर असा दे की माझा बाप खूप रागवलेला आहे, माझं वडील रागवले, त्यांचा राग शांत होईल. तुम्हाला माझ्याकडनं तू परत जाणार आहेस, कारण तू आउट ऑफ टर्न आलेला आहेस. तुझी पाळी नव्हती माझ्याकडे यायची, तुला परत जायचं. तुला माझ्याकडून तुला परत आलेल्या पाहिल्यावर तर तुला तर आनंदच वाटणार आहे. मी तशी व्यवस्था करतो, काळजी करू. मग तो म्हणाला जे अग्नी उपासनेचा आहे तो तूच जाणतोस. स्वर्ग ज्या अग्नीमुळे मिळतो, ज्याचे तुझं भय राहत नाही, तर त्याची उपासना कशी करायची मला सांग.
ते त्याने त्याला समजावून सांगितलं, त्याने ते रिपीट केलं की तसं ते यम खुश झालं. तुम्हाला हे छान हुशार असतं. तर हा अग्नी नाचिकेत अग्नी म्हणून प्रसिद्ध होतो. तर तिसरा वर्मा, तर त्याने त्याला सांगितलं की हे जे लोक शंका करतात मरणानंतर होतं काय, की तो असतो का नसतो. कोणी म्हणतं तो असतो, कोणी म्हणतं नसतो. ते मला ज्ञान तुझे. ते मला काळजी पडली की हे ज्ञान मिळालं तर तू माझ्या बरोबरीचा अधिकार होईल ना. म्हणजे आपल्या बरोबरीचा नको असतो, पण माझ्या हाताखाली 4 माणसाचे आम्ही चांगलं काम करून लागतो. पण माझं जे डिव्हिजन आहे ते आणखी ते अर्ध दुसऱ्याला असं म्हणायला पण तयार नाही. त्याने त्याला विचारलं, तू असं करू नको, दुसरं काही मागून घे, तुला हवं असेल ते देतो. तुला म्हणजे दीर्घायुष्य देतो, संबंध राज्य करतो, जितकी वर्ष जगायचे तितकी वर्ष जग, तुझे पुत्र पण जितकी वर्ष जगायचे तितके दिवस ते जगतील. ह्या अशा उत्तम नाचगाणं करणाऱ्या स्त्रिया, हे रथ, हे घोडे सगळं उभं केलेलं समोर. असं माणसाला मिळणार नाही कधी. सगळं तुला देतो. प्रलोभन आहे, प्रलोभन. ते समोर प्रत्यक्ष तेव्हा म्हणजे रथ घोडे वगैरे आता मोटरसायकल दिली असते. तर ते सगळं समोर असताना तो म्हणतो हे सगळं क्षणभंगूर आहे, याला उद्या नाही, आणि माझ्या इंद्रियांचं ते जे क्षीण करते ते मला नको. सगळं मला द्यायचं असेल तर ज्ञान दे, दुसरा मला नको. तर तो इतकं खुश झाला या, आणि त्याने ते दिलं ज्ञान. त्याला दुसरा मार्गच नाही राहिला, ते द्यावा लागला. पण प्रत्यक्ष मृत्यूची सुद्धा भीती बाळगायची काळजी राहत नाही. तो मृत्यू आला तर तुमच्याकडे कार्ड पाठवून बाहेर वाट पाहिजे तुम्ही बोलवते की नाही. आणि तुम्ही जर सांगितलं नाही अजून तुझी वेळ झालेली अपॉइंटमेंटची, परत जाईल. पण तुमच्याकडे ती हिंमत पाहिजे की मृत्यू आला तर कार्ड पाहिजेच लटलट कापायला. तुमचे एक स्नेही आहे, ते म्हणाले मला पायलट व्हायचं होतं. पायलटच चांगला सगळ्यात, पण विमानात बसायचे पहिल्यांदा हे आले तेव्हाच माझे पाय लटलट कापायला लागले. मी पायलट कसा आवडतो. भीती ज्याला आहे तो कसा आवडू शकतो. भीती has to be overcome. All fear, you take command. मला खरं सांगतो काही होत नाही. कारण जिथे मरण लिहिलेलं असेल ना तिथे तुम्ही पळून गेला तरी ते येत, तिथे तुम्ही जात नाही. त्याची हरुण रचनेची गोष्ट आहे. त्याचा एक गुलाम होता रिहान नावाचा. तो एक दिवस धावत त्याच्याकडे आला आणि तो म्हणाला, सरकार मला तुमचं सगळ्यात तेज धावणारा घोडा द्या, मी बसरायला जातो. बगदादमध्ये बोलणं चाललंय. तो म्हणाला का बरं, कशाला झालं. तो म्हणाला मला बागेत आता मृत्यू दिसला, मला ताबडतोब बसरायला गेलं पाहिजे ना, तर मी मरेल. खलिफा म्हणाला असं काय नाही, तुझ्या मनात आहे सगळं, पण घे तू घोडा जा बसरायला. तो गेला सगळ्यात घोडा घेऊन. आणि मग खलिफा स्वतः बागेत फिरायला निघाले तर त्यांना पण मृत्यू दिसला समोर. आणि त्याने त्या मृत्यूला विचारलं की तू त्या माझ्या गुलामाला कशाला घाबरवलं, त्याला विचारायला. तो म्हणाला तू इथे कसा आम्हाला नवल वाटला, त्याची माझी बसऱ्याला अपॉइंटमेंट होती आज. तो सगळ्यात जलद घोडा घेऊन गेला बसऱ्याला. पण ज्या वेळेला तशी वेळ येते ना त्यावेळेला तुमची हिंमतच काम करते, दुसरं काही राहत नाही. यवतमाळला एसपी होतो आणि बणीला फायरिंग झालं. 7 लोक मेले आणि
5-6 जखमी झाले आणि ती प्रेत रस्त्यावरच पडली. आणि मी तिथे एक सब इन्स्पेक्टर, 2 शिपाई आणि ड्रायव्हर अर्धा, म्हणजे 3.5 लोक घेऊन मी पोचलो तिथे. कारण जो फोर्स यायचा होता त्याची गाडी नियमाप्रमाणे बंद पडली, पोलीसची गाडी ती वाटेतच बंद पडली. आणि मी पोहोचलो तिथे. मी सांगितलं त्यांना की तिथे फायरिंग झालाय आणि काही लोक मेले, तर आपल्याला पोहोचायला पाहिजे पोलीस स्टेशन मध्ये. माझा ड्रायव्हर म्हणाला की सर ते फोर्स येणार नाही आपला, कारण ते सगळे टायर खराब होते गाडीचे, तर ते पोहोचणार नाही. तर आपण इथे मालेगाव पोलीस स्टेशनला थांबूया. म्हटलं मी काय मालेगाव थांबायला आलेलो नाही. माझ्या हाताखाली 1000 लोक काम करतात, म्हणजे मी केव्हाही 1000 लोकांच्या बरोबरीचा आहे. मी जातोय म्हणजे 1000 लोक जात आहे आणि तुम्हीच 3 जण होते, 4 जण, त्यामुळे भरपूर झाले. आपण दाखवते ना काय तिथे ते लोक पोलीस स्टेशन जायला आलेले 18,000 लोक घेराव पोलीस स्टेशनला. मी त्याला सांगितलं की तू जोरात सायरन वाजव, आणि सायरन वाजवून सरळ मॉब मध्ये घालू गाडी, आणि आपण खाली उतरायचं आणि चोपत सुटायचं लोकांना. आम्ही उतरलो खाली, धाड दगड पडले, नारळ दगड मध्ये दोन्ही खांद्याला लागला. पण त्या दिवशी मी जो लाठीचार्ज केला तसं कधी केला नसेल. जोरात खरंच चोपत सुटलो. आता ते काट्याचे तुकडे झाले 2, म्हणजे दुसऱ्याच्या हातात ते काटे घेतली. जे माझा हात, म्हणजे ह्या हातावर दगड पडला म्हणून ह्या हाताला काठीने मारून मला हात दुखायला लागले. तर आणि तसंच मी पोलीस स्टेशनमध्ये शिरलो आणि चीफ मिनिस्टरचा फोन, वसंतराव नाईक, त्यांच्या जिल्ह्यातच मी एसपी होतो. ते म्हणाले काय झालं? म्हटलं सर काय झालं मला माहित नाही, तुमचे लोक एक सांगतायत, आमचे लोक एक सांगतायत. तर ते इट्स अ मॅटर फॉर एन्क्वायरी. काय झालं ते आपल्याला पुढे कळेल, पण सध्या गाव पेटलंय आणि ते आम्हाला वाचवायला पाहिजे. तर तुम्ही तुमच्या लोकांना सांगा, आम्हाला मदत करायची नसली तर जरा गप्प बसा म्हणून. तर ते म्हणाले ठीक आहे, त्या म्युन्सिपल प्रेसिडेंटना दिलं फोन. ते म्हणाले बामसाहेब करतील ते करू देते ना, तुम्ही काही त्यांच्या येऊ नका. मी आमचे लोक कुठे लपून बसले होते. ते पोलीस स्टेशनच्या मागे क्वार्टर्स होते. ते भीती वाटते ना, घाबरून मारण्यापेक्षा तिथे लपले होते म्हणून वाचले असतात. तर मी त्यांना बाहेर काढला आणि मी म्हटलं तुम्हाला लाज वाटली पाहिजे, खाकी कपडे घालता, मी एकटाच जाऊन सांभाळेन शहरामध्ये. तर आपल्या खाल्लेल्या मिठाला जागा नाही, नालायक वगैरे. मग ते म्हणाले साहेब आम्हाला लागले. मलाही लागले, कपडे रक्ताने भरलेत माझे. मला तुम्ही या सगळे. मग 15-16 जण उभे झाले. तर त्यातल्या 4 जणांच्या हातात बंदुका दिल्या. त्यांना सांगितलं की कोणी आले ते पोलीस स्टेशनकडे यायला लागले, गोळी घालायचे, गोळ्या बाहेर घालवायचे नाही. एका गोळीला 1 जण पडलं पाहिजे. तर तो मी पांढरा हेल्मेट घातला होता घाईमध्ये, जो मिळाला तो घातला. पांढरा म्हणजे ट्रॅफिकचा असतो ना तो. तर राम शेवाळकर वणीच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते, ते मला ओळखत होते. त्यांचा मला एका पत्रकार निरोप आला. पत्रकार होतात त्याचे गर्दी असेल तरी ते आलेले, आणि त्या पत्रकारांनी मला सांगितलं लोक तुमच्यावर फार संतापले, शेवाळकरांचा निरोप तुम्ही बाहेर येऊ नका, कारण ते सगळेजण तुमचं खून करतील. मी म्हटलं मी पण आज संतापलो. वणीमध्ये ही पिढी जिवंत असेपर्यंत त्यांना माझी आठवण राहिली. म्हटलं माझा संताप काय असतो ते मी आता दाखवतो.
मी औषध घ्यायला विसरतो का, तुम्हाला सगळ्यांना साक्षी ठेवून गेलोय. माझी बायको मला वापरत असते औषध घ्यायचं. तर त्या इन्स्पेक्टर जवळ बंदुकावाले 4-6 लोक दिले. त्याला म्हटलं ते प्रेत आधी हटाव. लोक खवळले, इथे प्रेत दिसतात पुतळ्यासारखे मारले लोक आणि तसेच पडले. ते आधी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना पोस्टमॉर्टम वगैरे बघू आणि मग माझ्या बरोबर ये. मी 4 लाठीवाले शिपाई, 2 बंदूकवाले, माझ्या डाव्या हातात रिव्हॉल्वर आणि उजव्या हातात काढ. असं आम्ही त्या 4 ओरडत तिकडे त्या लोकांच्या वरती धावलो होत्या. सगळे 10,000 लोक पाय लावून पळाले. पिशव्या, सायकली, चपला सगळं टाकून ते जे परत सुटले ते काय परत त्यांना आम्ही एकत्र येऊच दिले नाही. आम्ही गावभर जीप मध्ये बसायचं. 4 लोक उतरायचं, मारायचं नाही. म्हणून कर्फ्यू लावून टाकला ते 15-20 लोकांनी. आणि रात्री मी 1:30 वाजता पोहोचलो. 2:30 नंतर एक इन्सिडेंट नाही कुठलाही. आम्ही बाजारात गेलो तेव्हा तिथे दारूचंच दुकान लुटत होते. तर तिथे त्यांना सडकून ठोकून काढले आणि मग दारावरती पाठ्या आपतात. आता या ना, कशाला शेट्या घालता, मग एवढी हिंमत दाखवत होता, कुठे गेले तुमची हिंमत झाली. आणि रात्री 10:30 मला पहिलं प्लॅटफॉर्म मिळालं SRPC. तर मग झडते घ्यायला सुरुवात केली आहे. की भराभर जो माल लुटलेला होता तो बाहेर टाकून दिला लोकांनी. जगाच्या इतिहासात रायटमध्ये लुटला गेलेला 2 लाखाचा माल आम्ही 1,94,000 रिकव्हर केला. असं कधीच झालेलं नाही. म्हणजे निम्मा सुद्धा मिळत नाही, फार क्वचित सापडतात. तर तिथे सगळं तो रिकव्हर केला. इनामदार तेव्हा SP CID होते. ते आले एन्क्वायरीला, पाठवलं चीफ मिनिस्टरने की काय झालं ते सांगा आम्हाला. तो आला. मी त्याला म्हटलं की मी तुला काही नाही सांगणार, तू CID जायचं, तू विचार ना लोकांना आणि मग आपण बोलू. तो दिवसभर गावात फिरला. संध्याकाळी आला, मला म्हणाला इथे उभं राहिलं, तुला साधता नमस्कार घालतो. म्हणाला तू कसं काय केलं ते. तर मी अजून जर वडीला गेलो ना, ते लोक सगळे मला खूप म्हणजे सत्कार समारंभ करायचा शिल्लक खूप वाटतं लोकांना. शौर्य आवडतं, स्वतः नाही दुसरे. जे लोक मागे लपून बसले होते ना, तेच माझ्याबरोबर आले. येतात ते. यू हॅव टू प्रोव्हाइड इन लीडरशिप. आम्ही तुम्हाला सांगतो ते तसं मी खूप शांत स्वभावाचा आहे. म्हणजे मला असा सहज राग येत नाही आणि आणावा लागतो. ते मला हसूच येते. मी चांगला स्लिप फिल्डर होतो क्रिकेटमध्ये. तर कितीही मोठा दगड मारला तरी तो झेलू शकतो. कारण त्यांना दगड मारायचं ट्रेनिंग दिलेलं नसतं, आम्हाला लाटा मारायचं ट्रेनिंग आहे. तर ते मी ते झेलायचं आणि बाजूला टाकायचं. तिथे लोक हसायला लागायचे. तुम्ही दगड तरी नीट मारा. आणि नंतर 1992 साली मी त्याला मुंबईला जॉईंट डायरेक्टर होतो आर्मीमध्ये आणि श्रीकांत बापट कमिशनर होते. दंगे झाले डिसेंबरमध्ये. ते बाबरी मशीद तोडल्या. एक दिवस रात्री ते पेट्रोलिंगला निघाले होते. त्यामुळे तू जा घरी, उद्या भेटूया. मी म्हटलं मी तुझ्याबरोबरच येतो, जस्ट टू गिव्ह यू मॉरल सपोर्ट. मला काही पॉवर्स नाही, काही नाही, माझ्याकडे रिव्हॉल्वर पण नाही. चल आपण जाऊ बरोबर. तर आम्ही गेलो. आमच्याबरोबर इतर ऑफिसर्स होते. वरळीला दंगा चालू होता. तर बरोबर ऑफिसर्स खाली उतरले, त्यांनी रिव्हॉल्वर्स काढले, पुढे झाले. तर ते लोक कोण गेले ते दंगा करत होते ते. तर आम्ही परत ते आले गाडी. मला हसू यायला. तर बापट साहेब मला म्हणाले का हसतोस का.
तर मी म्हटलं रे, मी इतकं मारामारी करणारा 30 वर्ष सर्व्हिस झाली आणि आज मी पहिल्यांदा पोलीस फायरिंग पाहिजे. म्हणजे पोलीस फायरिंग केव्हा करावं लागतं? लाठीचार्जचा उपयोग नाही. ज्याच्या लोकांना लाट्या मारूनच पळून जात आहेत ते काही पाकिस्तानचे आलेले किंवा चीनचे आलेले नाही, आपलेच लोक असतात. त्यावेळेस त्यांचं बॅलन्स गेलेलं असतं म्हणून ते मारामारी करतात. ते वणीचे लोकही मला दाखवायला आले, 17 काढून दाखवलं, बघा साहेब तुम्ही मारला. मी म्हटलं काल तुम्ही पण दगड मारत होता म्हणून आम्ही लाट्या मारत होतो. आज तुम्ही दगड मारत हिंडत नाही, तुम्ही वेळे आहात असं आमचं म्हणणं नाही, पण काल तुम्ही वेळ होता म्हणून आम्ही पण मॅड होतो. तुम्ही दगड मारले की आम्ही लाट्या मारणार, नाही तर गोळ्या मारणार. पण तुम्ही दगड मारले नाही तर आम्ही कशाला मारू? आम्ही नाही मारणार तुम्हाला, आम्ही तुमच्यासाठी काम करतो. तुम्ही खावी का प्रकार म्हणून सांगितलं म्हणून आम्ही खावी घालतो. उद्या तुम्ही नियम केला झाला तरी की लाल कपडे घाला, आम्ही लाल की आम्ही तुमचे सेवक आहोत. पण तुम्हाला शहराचे लूटमार नाश करायला आम्ही परवानगी नाही देणार. तुमचं गाव आहे, आम्ही तर बाहेर ना आलो. जाळायचं असेल तर सांगा, आपण जागा करू, आम्ही पण येतो जाळायला. पण तुमचं नुकसान आहे, तुम्हाला राहायचं इथे. पण तुम्हाला सांगतो की हे सेल्फ टॉक असतो, स्वतःला जे बजावणं असतं की हेच, दुसरं काय नाही. कोण येईल काय आज येऊ दे म्हटलं की सगळे शेपटे घालतात. आणि हे मॉबच नाही, होम मिनिस्टर आमचे, म्हणजे ते टीव्ही मधलं होम मिनिस्टर नाही, युनियन होम मिनिस्टर मला म्हणाले की त्या माणसाची बदली करून टाका. मी म्हटलं कशाला बदली करायची? ते म्हणाले त्याच्या विरुद्ध कंप्लेंट्स आहेत. कंप्लेंट्स आहेत, कसं काय कंप्लेंट आहे त्यांनी सांगितलं. म्हटलं जुन्या 4-5 वर्षाचे आम्ही केली आहे, कमिशनरनी केली आहे, कुठं आहे सगळं? ते मला नाही, पण कंप्लेंट आहे तर ट्रान्सफर करायला पाहिजे. म्हटलं सर, तो माझा सगळ्यात उत्तम ऑफिसर आहे, त्याला मी 10,000 रुपये कॅश अवॉर्ड द्या म्हटलं तुम्ही दिला का? त्याला आउट ऑफ टर्म इंडियन पोलीस मेडल द्या म्हटलं तर ते दिलं. आणि तुम्ही आता बदली करू नका. म्हणजे आमचे जे सगळ्यात उत्तम ऑफिसर आहे त्यांच्या मागे आम्ही उभं राहायचं नाही तर कोणाच्या मागे उभं राहायचं? तर बदली करायचं बरोबर नाही. तर ते म्हणाले तुम्ही नाही केली तर आम्ही करू शकतो. म्हटलं मान्य आहे मला, पण तुम्ही माझी पण करू शकता ना, माझी पण करा, मी 1 दिवस नाही काम करणार आहे. तर ते नाराज झाले. मग मी दिल्लीला फोन केला डेलीला की ते होम मिनिस्टर आले ना असं ते म्हणतायत. ते म्हणून कशाला ट्रान्सफर करणार त्याला? मी म्हटलं सर तुम्ही पण करू शकता त्याची ट्रान्सफर, पण चालणार नाही. मी ताबडतोब रिझाईन करेन म्हणजे एक दिवस मी नाही काम करणार आहे. तर ते म्हणाले तो मोठाच म्हणाला उगीच आपण होम मिनिस्टरशी भांडायचं. म्हटलं भांडण्याचा प्रश्नच नाही. आमचे जे चांगले ऑफिसर्स आहेत त्यांची आम्ही बाजू घेऊन उभं राहायलाच पाहिजे. त्याची हिंमत नाही ट्रान्सफर करायची. मी ज्या दिवशी रिटायर झालो त्या दिवशी त्याची ऑर्डर काढली बदलीची बॉर्डरवर, आणि मग त्यांनी राजीनामा दिला. आणि तो ऍडव्होकेट आहे, त्याची 5 ते 10 लाख रुपये महिना प्रॅक्टिस आहे हायकोर्टात. तो मला नेहमी म्हणतो सर जरा वेळेवर रिटायर झाला तुम्ही, नाही तर मी अडकून पडतो. इतकं काम करायचं त्याचं काय नाही. कोणी काही करू शकतो, काही करू शकतो. तुम्ही यू मस्ट टेक अ स्टँड अँड हॅव ए करेज. उभं राहायचं नाही करू शकत. हे करेज याचीच उपासना करायची असते, धैर्याची. ज्योतीची उपासना करायची असते, सूर्याची उपासना करायची असते. तुम्ही हे जे मंत्र म्हणताय ना उपासनेचे, हे शांती मंत्र आहे. की शांती मंत्र म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या पूर्ण इनर फॅकल्टीच्या कंट्रोलमध्ये असाल त्याच वेळेला शांती शक्य आहे, नाही तर नाही. शांतीचं आडनाव मला विजय होतं कोणी शांती. ती जी शांती येते आपली
ती धैर्यामुळे येते. धैर्य, तुमची बुद्धी, तुमचं मन, तुमचा अहंकार, तुमचं चित्त, हे सगळं धैर्याने कंट्रोल करायचं असतं. तर धैर्याला दुसरा उपायच नाही, अल्टरनेटिव्हच नाही, ते एकच. आता तुम्ही भित्री असाल नाही तर शूर तरी असाल. एकाच वेळी तुम्ही भित्री असू शकता आणि शूरही असू शकता. घ्यायचं नाही असं ठरवलं की तुम्ही शूर आहात. ठरवा तुमचा निश्चय, तुमचा निर्धार जितकं पक्का असेल ना तितके शूर तुम्ही आहात. आणि मरावं लागत तसं काही सगळ्यांना मरावं लागतं असं नाही, पण तुमच्या आयुष्याला खरी चव येते ती धैर्याने ती आणायची असते. त्याच्यासाठी प्राणशक्तीची उपासना आणि सूर्याची उपासना, शक्तीची उपासना नाही. प्राणायाम रोज करायचा, व्यायाम रोज करायचा, सूर्यनमस्कार घाला, जिमला जा, कॉम्पिटिटिव्ह गेम्स खेळायचे. तुमच्या वयामध्ये कॉम्पिटिटिव्ह गेम खेळायलाच पाहिजे. तुम्ही काय ऑलिम्पिक चॅम्पियन व्हायला पाहिजे असं नाही, पण स्पर्धा हे काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे. स्पर्धेविषयी फार गैरसमज असतो लोकांचा की स्पर्धा ही शत्रूची आहे. स्पर्धा कधीच शत्रूची नसते. स्पर्धा आपल्या भावंडांची असते. स्पर्धा आपल्या सहाध्यायांची असते. तुमच्या बरोबर जे शिकतात, तुमच्या वर्गात जे असतात त्यांच्या बरोबर स्पर्धा असते. तुमची सगळ्यांची एकमेकाची स्पर्धा असते. जिथे काम कराल तिथे स्पर्धा असेल, जिथे शिकत असाल तिथे स्पर्धा असते, जिथे राहत असाल, जिथे जगत असाल तिथे स्पर्धा असते. आणि उत्तम ठरवण्याचा हा एकच उपाय आहे. मानवी संस्कृतीला माहिती आहे की स्पर्धा, त्याच्यामध्ये जिंकायचंच असतं, प्रयत्न जिंकण्याचाच करायचा. पण स्पर्धा संपली की मी जिंकलो म्हणून तो हलका मी मोठा असं समजायचं नाही. आज मी जिंकलो, उद्या हरवू शकतो. पहिल्या टेस्ट मध्ये श्रीलंकेने केवढं स्कोर करून ठेवला, कशी कशी वाचवली टेस्ट. पण आता आज श्रीलंकेला जाऊ करायची पाळी आहे. इनिंग डिफीट खाणार ते. प्रत्येक स्पर्धा वेगळी असते. मागच्या वेळेला ते जिंकले म्हणून आता जिंकणार असं नाही. मागच्या वेळेला आम्ही जिंकलो म्हणून आता आम्ही जिंकणार असं नाही. एव्हरी टाइम यू मस्ट प्रूव्ह युअर कॅलिबर, युअर कॅपॅसिटी, युअर परफॉर्मन्स ची तयारी करायला पाहिजे. स्पर्धेचा अर्थ समजला पाहिजे. स्पर्धा ही प्रवासी आहे. स्पर्धेनंतर त्याच्याशी शेखण करायचं असतो. स्पर्धा संपली की त्याच्याबरोबर शेखण करायचं. का बरं शेखण करायचा? की तू आहेस तसा किंवा तशी मला मान्य आहेस. बिकॉज यू आर प्लेइंग द सेम गेम यू आर प्लेइंग. वी आर ब्रदर्स. वी आर सैनिकांनी सुद्धा शत्रू विरुद्ध सुरांनी निशस्त्र असताना त्यांना नसतं मारायचं. भ्याड असतात ते असे वागतात. पाकिस्तान आपल्याशी कधीच जिंकणार नाही, कधीच नाही. भ्याड लोक आहे. अजून कसाबने राखी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांना राखी बांधून आले हातात. तर कसाबने विचारलं मला राखी बांधायला येईल का कोणी, आणि त्याला लगेच प्रसिद्धी मिळाली. कसा शिकला तरी प्रसिद्धी मिळते त्याला. तर ते कारण त्यांना माहित नाही कशाला प्रसिद्धी द्यायची कशाला नाही. तर माझी एक टेनिस प्लेअर आहे, मुलगी आहे, उत्तम खेळते. तिचा मला SMS आला की त्या कसाबला सांगा राखी शूराच्या हातात बांधायची असते, भेडाच्या नाही. जो निशस्त्र लोकांचा गोळीबार असतो तो काय शूर आहे? तो जोर नाही. तो पण उघड लढाईमध्ये अत्यंत क्रूर वागतात हे पाकिस्तानी लोक. आपल्या लोकांना कधीच कुठल्याच लोकांना चांगलं वागवत नाही. ते पकडले गेले की हाल हाल करतात, वाटेल तसे वागवतात. पण आपण तसं वागत नाही. आपण शूर वागतो. अविनाशने सांगितलं तुम्ही
पाहिले की नाही त्याचे अविनाश ऐकले की नाही कारगिलवर त्या मेजरने सांगितला युद्धकैद्यांना सोडायला गेला त्या पाकिस्तान मेजरने शेखंड करून याने फिर मिलेंगे म्हटल्यावर तुम्हाला फिर मिलेंगे मैदान जंग में तो हंसला तो म्हणाला फिर इसी तरह हम आपको विदा करेंगे तुम्हाला जिंकण्याची संधीच नाही तुम्ही क्रूर आहात क्रूर जिंकत नाही शौर्य जिंकत तर शूर व्हायचं असतं एवढं ध्यान ठेवा प्राणाची उपासना करायची ज्योतीची उपासना करायची ज्योती परत आडनाव नाही विचार ज्योती हे प्रकाश निर्माण करायचा असतो अंधार असतोच अंधार परमनंट आहे प्रकाश सतत निर्माण करावा लागतो त्याच्यासाठी सूर्य सतत जळतो आहे ज्योती सतत जळते म्हणून ती प्रकाश निर्माण करते आणि धैर्य ते त्या ज्योतीकडनं आणि प्रकाशाकडनं घ्यायचं असतं ज्योतीचा जो आकार असतो ना आता बघा ना या हॉलमध्ये केवढा हॉल आहे सगळ्या दिव्यांचं एकत्रित व्हॉल्यूम या टेबलाच्या सरफेस एवढा होईल नाही त्याच्यापेक्षा मोठा नाही पण आपल्या आकाराच्या कितीतरी पट अंधाराचा ते नाश करतायत अंधाराला चान्सच नाहीये जिंकण्याचा आहे का जिथे प्रकाश गेला तिथे तसे तुमचे जे दुर्गुण असतील ना ते पळून जातात तुमच्यामध्ये धाडस आलं धैर्य आलं धृती इथे शक्ती आहे एकदा ती धृती यायला लागली आणि ती प्राणशक्तीत नाही येते आणि मनामध्ये पक्की बसते ज्या वेळेला जाणीव होते त्यावेळेला श्रद्धा जागी व्हायला लागते की येस आय कॅन डू दिस येस आय कॅन फेस दिस चॅलेंज असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा शक्यच नाही तुम्ही हरणारच नाही हे वाकड करून झालं माझ्याकडे खराब करत होते हरत होते सचिन सुद्धा राहुल सुद्धा गीत शेट्टी सुद्धा अंजली सुद्धा अंजली पहिल्यांदा माझ्याकडे सर मला सांगा काहीतरी मी म्हटलं काय झालं एकदम तुला इतके दिवस सांगले होते तर ती म्हणाली आज फायनल खेळताना माझे हात पाय लटलट कापायला लागले मी म्हटलं येस दिस हॅपन्स कारण आपण म्हणावं माणसाच्या ज्या भावना आहेत जे विचार आहेत ज्या प्रवृत्ती आहेत त्या जागा होतातच त्याच्यावरच ताबा मिळवायचा असतो स्वतःला सांगतो मी अंजली भागवत आहे मी कशाला कुणाला घाबरायचं आहे कोणीच नाही ती वर्ल्ड चॅम्पियन झालं वर्ल्ड चॅम्पियन झाली गोष्ट नाही वर्ल्ड नंबर 1 की त्या वर्षी तिने इतक्या कॉम्पिटिशन जिंकल्या की सगळ्यात जास्त पॉइंट्स तिचे आणि चायनीज रशियन अमेरिकन सगळ्यांना हवं वर्ल्ड नंबर 1 असं होत आहे मला काय भीती वाटत नाही असं वाटतं काय तुम्हाला भयंकर वाटते जशी इतर वाटते आणि उलट मला काही काउन्सिलर आहे काउन्सिलर सिंड्रोम म्हणतात त्याला की ज्याला काउन्सिलिंग करतं ना त्याचे सगळे दोष आम्ही अंगावर घेत असतो आमच्याकडे येतात त्यामुळे जितके लोक मित्र माझ्याकडे येतील त्या मी पण घाबरायला लागतो त्यांच्याबरोबर काय होईल आपले आश्रमाचा सिनेमा पाहिला होता त्याच्यात वैजयंती मला ती हिरोईन आणि किशोर कुमार हिरो तर ते लोक हल्ला करतात त्याच्यावर तर ती ओरडायला लागते हा पण ओरडायला लागतो बचाव बचाव होऊन कसं चालेल आपणच उभं राहायचं असतं आणि जी हिंमत असते ना ती आतून यायला पाहिजे बाहेरचा आधार नाही स्वभावाला रोज प्राणायाम करा रोज ध्यान करा प्राणायामाने ध्यानाने मनाची शक्ती वाढते व्यायामाने जशी शरीराची वाढते आहार चांगला ठेवा तुमचा विश्रांती चांगली घ्या उगीच जगत बसू नये जास्त अभ्यास करत बसू नका हे सगळे लोक तुम्हाला सांगतील इतकं नाही करावं लागत अभ्यास मी खूप उन्हाळ्या केल्या आणि
परीक्षेमध्ये खूप चांगलं यश मिळालं आणि मी काय सुपर इंटलेक्ट वगैरे काही नाही, फोकस वगैरे एकाग्रता ही जी शक्ती आहे ही प्राणायामाने येते. भाषा, गणित, सायन्स, या सगळ्या गोष्टी, सगळं ज्ञान जगातलं तुमच्याकडे यायला उत्सुक आहे. तुम्ही त्याचं स्वागत करणार की नाही? तुम्ही एकाग्र होऊन तुम्हाला इंटरेस्ट आहे असं दाखवणार आहात की नाही? नाहीतर तुमच्याकडे आला पाहुणा बेल वाजते दारूचं पडत नाही, दारू पडलं कपाळाला आला काय प्रलोभनाकडे मन पटकन जात, आलंबनाकडे जात नाही. आलंबन म्हणजे आपण जे निवडलं आहे एकाग्र व्हायला, ती वस्तू, ती घटना, ज्याच्यावर एकाग्र व्हायचं ठरवलं आहे त्याच्यावर एकाग्र होता आलं पाहिजे. इतर प्रलोभनं खेचून नेतात बाहेर, ती प्रलोभनं त्याला बळी पडायचे नाही. इतर भूमिका आपल्यालाच असतात, आपल्याच असतात, चांगल्या असतात. एक खेळाडू माझ्याकडे आला, खूप ब्रिलियंट, आणि एकदम त्याचा फॉर्म खलास झाला, इंटरेस्ट खलास झाला. ज्याच्यावर प्रेम होतं तिला विचारलं लग्न करशील का, तिने नाही म्हणून सांगितलं. उद्ध्वस्त झाले. मग मी त्याला सांगितलं, हा एक गोल आहे, महत्वाचा आहे. तू तुझ्या प्रेमात नाही पडलास तर मला काळजी वाटेल तुझी की काय झालं. कारण निसर्गाने तो स्वाभावपणा केलेला आहे, त्यावेळेला ओढ वाटतेच दुसऱ्याची. आपल्याला वाटतंय तो एक रोल आहे. पण तुझे भावंड तुझ्याकडे त्यांच्या शिक्षणासाठी मदतीला पाहतात, तुझे आई वडील तुझा आधार ठेवा, तुझ्या बॉसने तुला नोकरीच तुझ्या खेळासाठी दिली, ती झाली. आणि आमच्यासारखे तुझे फॅन्स आहेत त्यांचं काय? आम्ही तुम्ही वाट पाहतोस, तू केव्हा वर्ल्ड चॅम्पियन होतोस त्याची, आणि तू खेळच म्हणतोस. हे सगळं करायचं, तो प्रॉब्लेम काही सुटेल की मात्र काही ना काहीतरी मार्ग निघेलच. ही नाही तर दुसरी चांगली तरी मिळेल तुला, तू काही काळजी करू. त्याला पटलं आणि 2 महिन्यात परत उत्तम खेळायला लागला. पुन्हा 6 महिन्यांनी गायब झाला. आम्ही विचार पुन्हा गेलो, मी काय झालं आता? कोण? तुम्हाला तीच. पण यावेळेस ते हो म्हणाले. कदाचित नाही म्हणाले तरी गेला, हो म्हणाले तरी गेला. असं नसतं. जो रोल जगायचा आहे ना त्याच्यात पूर्ण झोपून देता आलं पाहिजे. इतर सगळे रोल्स तेव्हा प्रलोभन आहेत. इतर सगळे रोल्स. पूजा करताना प्रसाद उत्तम मिठाई ठेवली समोर, तिकडे बघून तोंडाला पाणी सुटतंय आणि इकडे पूजा चालली आहे. देवाला कळत नाही काय कसं काय पूजा चालली. त्याला कळत नसलं तर मग करायची कशाला पूजा तशी? त्याला कळत की हा प्रलोभनाकडे आकर्षित झालेला आहे, आलंबनाकडे लक्ष नाही. त्याच्याकडनं ते विड्रॉ करायचं असतं. आणि पूजा नीट झाली की प्रसाद सगळ्यांना वाटून खायचा असतो, त्यांनी खायचा नाही. आरती सगळ्यांनी एकत्र करायची असते, त्याला आवडतं. सगळ्यांनी एकत्र आरती करणं, सगळ्यांनी एकत्र उपासना करणं त्याला आवडतं. की तो आई होतो आणि आपल्याकडे येऊन आपल्याला प्रेम कसं करायचं शिकवतो. देवच आहे. बाप होतो आणि आपल्याला हिंमत शिकवतो, कसं जगात तोंड द्यायचं असतं, कसं हिमतीने वागायचं असतं, कसं कुटुंब उभं करायचं, संकट कशी झेलायची. त्याला बाप ज्ञान हवं असतं, कौशल्य हवं असतं, त्यावेळेला तो गुरु होतो आणि येऊन तुम्हाला शिकवतो. आणि एकट्याने आधाशीपणाने खायचं नसतं, ते तुम्हाला शिकवायला तो अतिथी होऊन येतो तुमच्याकडे मागायला. त्यावेळेला पण त्याला ध्यानात ठेवलं पाहिजे की हा देवाला आपल्याला आठवण करून द्यायला एकट्याने खायचं नाही.
वाटून घ्यायचं. हे सगळं जर ध्यानात ठेवलं ना तर तुमचे व्यक्तिमत्व इतकी उत्तम घडतील की काय शंकाच नाही. संध्याकाळी 2 तास तुम्ही व्याख्यानामध्ये घालवता इतर सिनेमा वगैरे पाहायच्याऐवजी, त्यात तुम्हाला काय करायचं आहे ठरवा. जे तुम्हाला आवडत असेल ना ते उत्तम करताय. आतनं येणारी आवड शोधून काढा, ते चांगलं करता येईल. पण एवढं नशीब सगळ्यांचं चांगलं नसतं. फार थोड्या लोकांचं असतं की त्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळतं. क्षेत्रच फक्त निवडता येतं, त्यातली आव्हानं नाही निवडता येत, ती अंगावरच येतात. आव्हान जे स्वीकाराल ते तितकंच उत्तम करता येतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त करता येतं. जे आवडतं ते आवडतं म्हणून चांगलं करायचं, आणि जे आवडत नाही ते करावं लागलं तर ते आव्हान म्हणून चांगलं करायचं. उत्तमच करायचं असतं. उत्तमाची आराधना, परत आराधना आहे मुली, उत्तमाची उपासना करायची. जिथे म्हणून उत्तम प्रगट होत असेल तिथे त्याचा स्वीकार करायचा, त्याचा सत्कार करायचा, आणि आपल्या उत्तमाला तो सिग्नल झाला पाहिजे. इव्हन ऑपोनंट्स ब्रिलियन्स इज अ सिग्नल फॉर युअर ब्रिलियन्स टू कम आउट. आणि चॅम्पियन कोण असतो की प्रतिस्पर्धी ज्या वेळेला सगळ्यात उत्तम खेळत असतो आणि आता हरवणार तुम्हाला, अशा वेळेला ज्या वेळेला लढून तुम्ही जिंकताना तो विजय खरा. नाही तर प्रतिस्पर्धी खराब खेळतोय आणि मग तुम्ही जिंकला तर त्याच्या मदतीने जिंकला, त्याला अर्थ नाही. जो सामना तुम्ही त्याच्या घशातनं खेचून काढला ना तो खरा. असे सामने आठवायचे असतात, त्याने तुमचं व्यक्तिमत्व उत्तम होईल. थोडंसं रॅम्बलिंग झाला, पण ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. प्राणायाम रोज करा, व्यायाम रोज करा, उपासना रोज करा, ध्यान रोज करा. तुमचा खूप फायदा होईल आणि यश तुमची वाट पाहत असेल, कशाची रीती बाळगण्याचं कारण नाही. बेस्ट ऑफ लक.